अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। दिल्ली येथील जंतर मंतर नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने 22 जुलै 2026 रोजी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले असून त्या पार्श्वभूमीवर हातकणंगले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन सादर करण्यात आले। निवेदनात शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेली कारवाई निषेधार्थ असल्याचे नमूद करण्यात आले आहे। तसेच विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, लोकशाही मूल्यांचे संरक्षण व्हावे आणि संविधानाने दिलेल्या आंदोलनाच्या अधिकाराचा सन्मान राखला जावा अशी मागणी करण्यात आली आहे। वंचित बहुजन आघाडीचे पक्षप्रमुख ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला प्रतिसाद देत हातकणंगले तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते बंदमध्ये सहभागी होणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे। या बंदमध्ये विद्यार्थी, सामाजिक संघटना, व्यापारी, व्यावसायिक, कामगार व ग्रामस्थांनी शांततेच्या व लोकशाही मार्गाने सहभागी व्हावे असे आवाहनही करण्यात आले आहे। कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आवश्यक ती पोलीस व्यवस्था करावी, तसेच शांततापूर्ण आंदोलनाला सहकार्य करावे अशी विनंती वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे। यावेळी अशफाक देसाई, हातकणंगले तालुका अध्यक्ष सतीश कुरणे, लुकस कांबळे, ऋषिकेश कटारे, शाहीर धनवडे, सारंग सोनुले, दादासो काशीद, लियाकत खतीब, अश्विन कांबळे, विनोद कांबळे, सुभाष कांबळे, अमोल जाधव, संदीप कोठवाळे, सनी कांबळे, मनोज कांबळे, बापू कांबळे, किरण कांबळे उपस्थित होते। निवेदनाची प्रत ग्रामपंचायत हेरले यांनाही देण्यात आली। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।